सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती। 2.5 एकराच्या जमिनीच्या हव्यासापोटी आरोपी पप्पू म्हणजे चुलत्यानेच 16 वर्षाचा शिवराजन त्याच्या आईला आणि बहिणीला संपवलं। सगळे साखर झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला होता। या प्रकरणात आता पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं असून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। 16 वर्षाच्या शिवराजवर तलवारीनं तब्बल 49 वार करण्यात आले होते। शिवराजची आई म्हणजेच मयत गायत्री मस्के यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते, त्यामुळे चुलत्याचा त्यांच्या जमिनीवर डोळा होता। मध्यरात्रीच्या शांततेत आरोपी पप्पू हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला। संतापाच्या भरात पप्पूनं वहिनी गायत्री यांच्यावर तलवारीनं सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा मृत्यू झाला होता। आपल्या आईवर होणारा प्राणघातक हल्ला पाहून शिवराजनं तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली, मात्र रक्तानं माखलेल्या आरोपीनं दयामाया न दाखवता दोन्ही मुलांवरही तलवारीनं सपासप वार केले। आईवर हल्ला होत असताना शिवराज मध्ये आला आणि त्याच्यावर देखील तलवारीनं वार करण्यात आले। त्यानंतर शिवराजवर आरोपी काका पप्पूनं वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला, पण काका बहिणीकडे जात असल्याचं दिसताच तो तातडीनं बहिणीला वाचवायला निघाला। बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो तातडीनं उठला आणि काकासोबतच 2 हात करण्याचे प्रयत्न केले। तिथंही त्याच्या अंगावर वार झाले आणि बहिणीसह शिवराजनं देखील प्राण सोडले। दरम्यान चुलत्यानं शिवराजवर 1-2 नाही तर सपासप 49 वार केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय। तर शिवराजच्या आईवर त्यानं 16 वेळा तलवारीनं वार केले। याशिवाय शिवराजच्या बहिणीवर त्यानं 6 वेळा वार केले आणि तिला देखील संपवलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी 280 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलं असून 30 साक्षीदारांची नावं निश्चित केली आहेत।